जय श्रीराम, जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम। पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थ। करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्र, तयाठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। सजयति सिंदूरवदनो देवो यत्माद पंकज स्मरणं, वासर्मणिरीवतं सारासी नाशयति विघ्नं, या कुंदेन्दु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या विनावरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति वीरदेवे सदा वंदिता, समपातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहं, मुखं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं, यत कृपातमं वन्दे परमानंद माधवं। नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं, देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत। वसुदेव सुतं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। जानामि पृथ्वी समुद्रलिथे, ते नाम माझे वाचे असो, ज्या रूपी सागर प्रसवले, ते रूप माझे ध्यानी असो, ज्या पादे फणिकालिया स्पर्शिला, ते पाय माझे भाळी असो, ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला, ते हस्त माझे माते असो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा, मने प्राणत क्लेश नाशाय गोविंद तुझ शरणं। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं, वन्दे विष्णु भवभयहार सर्वलोकीकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ, चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्, एक एक अक्षरं पुंसां महापातक नाशनं, ध्यात्वा निलोत्पल श्यामं राम राजीव लोचनं,
जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः। श्रीराम राम रघुनंदन राम राम, श्रीराम राम भरताग्रज राम राम, श्रीराम राम रणकर्कश राम राम, श्रीराम राम शरणं भव राम राम। श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामि, श्रीरामचंद्र चरणो वत्सा गृह्णामि, श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि, श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये। माता रामो मत्पिता रामचंद्र, स्वामी रामो मत्सखा रामचंद्र, सर्वस्वं मे रामचंद्र दयालो, रणान्यं जाने नैव जाने न जाने। लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीव नेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। राम रामेति रामेति रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्, एक एक अक्षरं पुंसां महापातकनाशनम्। पांडुरंग हरी वासुदेव हरी, देवाजीच नाव घ्यावं पहाटेच्या प्रहरी, पहाटेच्या प्रहरी। पांडुरंग हरी वासुदेव हरी, देवाजीच नाव घ्यावं अष्टप्रहरी। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। गंगाधरा श्री गंगाधरा, हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। कैलास राना शिवचंद्र मौळी, फणींद्र माता मुकुटी झळाळी। कारुण्य सिंधू भव दुःख हारी, तुझवीन शंभो मज कोण तारी। नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला। श्याम सुंदर गोपाला, मान मोहन गोपाला, घन श्याम गोपाला, देवकी नंदन गोपाला। गोपाला गोपाला गोपाला, गोपाला गोपाला गोपाला, देवकी नंदन गोपाला। श्याम सुंदर गोपाला, मन मोहन गोपाला, गोपाला गोपाला गोपाला,
गोपाल गोपाल गोपाल। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। मारुतीला फुले वाहा, गणपतीला तुरे वाहा, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। मारुतीला फुले वाहा, गणपतीला तुरे वाहा, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी। राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी। राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम। हरि राम राम राम, प्रभु राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम। राजा राम राम राम, सीता राम राम राम। जय जय विठ्ठल रखुमाई, 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 जय जय विठ्ठल रखुमाई। ओम नमो नारायणा, लक्ष्मी नारायणा, सत्यनारायणा, वेद पारायणा। ओम नमो नारायणा, श्रीमद नारायणा, भगवत नारायणा। ओम नमो नारायणा, श्री विष्णु नारायणा, श्री राम नारायणा, श्री कृष्ण नारायणा, श्री विठ्ठल नारायणा, श्री पांडुरंग नारायणा, श्री हरि नारायणा। ओम नमो नारायणा, ओम नमो नारायणा। हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची। हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा। गण गण गणात बोते, गण गण गणात बोते,
गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोत, गण 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 गणात बोते, गण 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 गणात बोते, गण 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 गणात बोत, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ओम श्री हनुमते नमः. 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 मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. महायोग पीठे तठे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठनं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय 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 राम जय जय राम. रामाचा सेवक जय हनुमान. रामाचा सेवक जय हनुमान. रामाचा सेवक जय हनुमान. रामाचा सेवक जय हनुमान. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय 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 राम जय जय राम. जय जय राम. जय जय राम. जय जय राम. जय श्री राम. जय श्री राम.
जय श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. श्री तुकाराम महाराज गाथा अभंग. अभंग क्रमांक 1232. नेसने आले होते गळ्या, लोक रळ्या करीती. नेसने आले होते गळ्या, लोक रळ्या करीती. आपणी आसावरिले जग भले आपण. नेसने आले होते गळ्या, लोक रळ्या करीती. आपणी आसावरिले जग भले आपण. आपणी आसावरिले जग भले आपण. नेसने आले होते गळ्या, लोक रळ्या करीती. संबंध तो तुटला येणे, जागेपणे चेष्टांचा. संबंध तो तुटला येणे, जागेपणे चेष्टांचा. नेसने आले होते गळा, लोक रळ्या करीती. नेसने आले होते गळ्या, लोक रळ्या करीती. संबंध तो तुटला येणे, जागेपणे चेष्टांच्या. संबंध तो तुटला येणे, जागेपणे चेष्टांच्या. नेसने आले होते गळ्या, लोक रळ्या करीती. सावरिले नीट ओजा, दृष्टीला जा पुढिलांच्या. सावरिले नीट ओजा, दृष्टीला जा पुढिलांच्या. नेसने आले होते गळ्या, लोक रळ्या करीती. नेसने आले होते गळ्या, लोक रळ्या करीती. बरे उघडिले डोळे, हळे हळे पासोनी. बरे उघडिले डोळे, हळहळे पासोनी. बरे उघडिले डोळे, हळहळे पासुनी. नेसने आले होते गळ्या, लोक रळ्या करीती. नेसने आले होते गळ्या, लोक रळ्या करीती. तुका म्हणे विटंबना, नारायणा चुकली. तुका म्हणे विटंबना, नारायणा चुकली. नेसने आले होते गळ्या, लोक रळ्या करीती. नेसने आले होते गळ्या, लोक रळ्या करीती. राम कृष्ण हरी. जय जय 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 राम कृष्ण हरी. 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 श्री ज्ञानेश्वरी अध्याय 11. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. ओवी 385 ते 420. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या. जय जय सोसविद्या आत्मरूपा. देवा तूची गणेशू, सकलार्थमती प्रकाशू. मने निवृत्ती दासो अवधारी जोजी.
श्री गणेशाय नमः. मनोनी वेगी प्रसन्न होई देवराया, संवारी संहारी आपुली माया. काळी माते महाभया पासोनिया, हा ठायवरी पुडत पुडती, तू ते म्हणजे बहुवा का कुळती. ऐसा मी विश्वमूर्ती भेडका जाहलो, जय अमरावती आला धाडा. तै म्या एकलेनी केला उवेडा, जो मी काळाची आहे तोंडा. वाशी पुन धरी परितया अंतुल नव्हे हे देवा. येत मृत्यू सही करुनी चढावा, तुवा मुचाची घोटू भरावा. या सकळ विश्वेशी कैसा नव्हता प्रळयाचा वेळू. हो का तू चिमिनलासी काळू, बापुडा हा त्रिभुवन गोळू. अल्पायू जाहला आहा भाग्या विपरीता, विघ्न उठिले शांती करिता. कटकटा विश्व गेले आता, तू लागलासी ग्रासू. हे नव्हे मारोकडे सैंग पसरोनिया तोंडे. कवळीतासी चौकडे सैन्य ये, नोहेती हे कौरव कुळीचे वीर. आंधळिया धृतराष्ट्राचे कुमर, हे गेले गेले सहपरिवार तुझी या वदनी. आणि जे यांचे निसावाये, आले देशोदेशीचे राये. तयांचे सांगावया जावो न लाहे, ऐसे सरकटीत आम्हासी. ऐसे सरकटीत आहासी. आणि जे यांचे निसावाये, आले देशोदेशीचे राये. तयाचे सांगावया जावो न लाहे, ऐसे सरकटीत आहाशी. मदमुखाची या संघटा, घेत आहासी घटघटा. रनिहान थाटाव देतासी मिटी. जंत्रावरी चिल मार, पदांतीचे मोगर. मुखा आत भार हरपताती माम. कृतांताची या जावळी, जे एकची विश्वाते गिळी. ती कोटीवरी सगळी गिळिताशी बर, गिळिताशी शस्त्रे. कृतांताची या जावळी, जे एकची विश्वाते गिळी. ती कोटीवरी सगळी गिळिताशी शस्त्रे. चतुरंगा परिवारा, सजोडिया रहंवरा. दात न लाविशी महापरमेश्वरा, कैसा तुष्टलाशी बरवा. हग भीष्म ऐसा कवनो, सत्य शौर्य निपुण. तोही आणि ब्राह्मण द्रोणो, ग्राशिलाशी कटकटा. आहा शस्त्र कराचा कुमरू, येत गेला गेला कर्णविरू. आणि आमुची या अघवियांचा केरू फेडिला देखे. कटकटा धातया कैसे झाले अनुग्रहाय या. मी या प्रार्थनी जगा बापुड्या, आणिले मरण. मागा थोडी या बहुवा उपपत्ती, येणे सांगितली या विभूती. तैसा नशेची मापुडती, बैसलो पुसो. मनोनी भोग्यते त्रिशुद्धी न चुके. आणि बुद्धी होणारा सारखी ठाके. माझ्या कपाळी पिटावे लोके, ते लोटेल काह्या. मनोनी भोग्यते त्रिशुद्धी न चुके. आणि बुद्धी ही होणारा सारखी ठाके.
माझ्या कपाळी पिटावे लोके ते लुटेल काह्या पूर्वी अमृत ही हाता आले परिदेव नसतीची उगले मग काळ कुट्ट उठविले शेवटी जैसे परी ते एक बगी थोडे केली या प्रतिकार माझी वडे आणि ती अवसरीचे ते सांकडे निस्तारविले शंभो आता हा जळता वारा के विंटाळे कोण हे विषा भरले गगन गिळे महाकाळेसी के खेळे अंगवत असे ऐसा अर्जुन दुःखेशी न तो सोचित असे जीवांतू परी न देखे तो प्रस्तुत अभिप्राय देवाचा जे मी मारित आहे कौरव मरते ऐशे निविटाळला होता मोहे बहुते तो फेडावया लागी आनंदे हे दाखविले निज अरे कोणी कोणाते न मारी येत मीच हे सर्व संवारी हे विश्वरूप व्याजे हरी प्रगतीत असे परिवायाची व्याकुळता तेन चोजवेची पंडुसुता मग आहा कंपू नवता वाढवीत असे तेथ मने पहा होय की वेळे सासिक वचेशी दोन्ही दळे तेथ मने पहा होय की वेळे सासिकौचेसी दोन्ही दळे वदनी गेली आबाळे गगनी का जैशी का महाकल्पाची शेवटी जय कृतांतु कोपला होय सृष्टी तय एक विसाही स्वर्गा मिठी पाताळ सकट दे नातरी उदासीने दैवे संचकाची वैभवे जेतीची तेत स्वभावे विलिया जाती तैसी साशिन्नली सैन्य एकवटे ये मुखी झाली प्रविष्टे परी एक ही तोंडोनी न सुटे कैशे कर्म देक अशोकाचे अंग वशे चगळीले करेने जैसे लोकवक्त्रा माझी तैसे वाया गेले परी सिसाळे मुकुटेशी पडिली दाडांची सांडशी पीठ होत कैशी दिसत आहाती ती रत्ने दातांची सवडी कुट लागली जिबीच्या बुडी काही काही आगरडी द्रष्टांची माखली होकाजे विश्वरूपे काळे ग्राशिली लोकांची शरीरी बळे होकाजे विश्वरूपे काळे ग्राशिली लोकांची शरीरे बळे परिजीवित्व देहीची शिसाळे आवश्यकी राखिली तैसी शरीरा माझी चोखडी ये उत्तमांगे होती फुडी मनोनी महाकाळाची आई तोंडी परी उरली शिकी मग मनी हे काही जन्मलिया आन मोहराची नाही जग आपेशेचे वदन डोही संचरता हे या आपे आप अगविया सृष्टी लागलिया आहाती वदनाची शेवटी आणि हा जेतीची तेत मिटी देतसे उगला ये या आपे आप अघविया सृष्टी लागलिया हाती वदनाची शेवटी आणि हा जेतीची तेत मिठी देतसे उगला
ब्रह्मादिक समस्त उंचा मुखा माझी धावत येर सामान्य हे भरत ऐलीच वदनी हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम राम कृष्ण हरी 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 हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम राम कृष्ण हरी। श्री भावार्थ रामायण युद्धकांड अध्याय 8 भाग 3 श्री भावार्थ रामायण युद्धकांड अध्याय 8 भाग 3 श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री प्रभो रामचंद्राय नमः श्री हनुमंताय नमः। हनुमंते लाविला धाक त्याहुनी अंगद निशंक तिने धाके एक एक सैन्य सेवक सेनानी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया
त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा पांडुरंगा तुझी चरणीचे तुटता अनुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी कळेल हे तैसे गाईन मी तुझ जनासवे काज काय माझे करीन मी स्तुती आपुले आवडे जैसे वाटे गोडी माझ्या जीवा तेवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले मनोन उधारी जो जे आपुले आपण देवा ब्रह्मस्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो श्री भावार्थ रामायणातील युद्धकांडातील 8व्या अध्यायाच्या भाग 3 ला सेवेला प्रारंभ करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन हनुमंतरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवर्य आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण सद्गुरु श्री गुरु श्री सुधाकर अनंत बुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून आईवडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेच्या अनुसंधानाला सुरुवात. भगवान परमात्मा प्रभू रामचंद्र यांनी अंगदाला शिष्टाईसाठी पाठवलेले. एकाच्या अपराधासाठी का सगळ्यांच्या जीवावर उठावं हे काही बरं नव्हे म्हणून अंगदाला भगवान परमात्मा श्रीरामांनी सगळ्यांच्या म्हणण्यानुसार नेमणूक करून निवड करून शिष्टाईला पाठवलं. अंगद महाराज प्रभूंच्या आज्ञेनं लंकेमध्ये आले. राजा रावणाच्या सिंहासनाच्या समोर आपलं आसन केलं शिफ्टीचं आणि राजा रावणाची आतापर्यंत खूप काही प्रतारणा केली. राजा रावणानं अपमानितपणानं जगलेलं जीवन, राजा रावणाच्या जीवनात अनेक वेळा खूप वाईट दिवस आले आणि ते पुन्हा पुन्हा राजा रावणाला स्मरण असावं म्हणून अंगद महाराज भर सभेत सांगू लागले. पण अंगद समोर बसलेले डोळ्यात डोळे भिडवलेले आहेत आणि खमक्या आवाजामध्ये वीरस्त्रीमध्ये अंगद गरजत आहे, धमकावत आहे, दरडावत आहे. हे सर्वांनी पाहिलं आणि त्यावेळेस त्यांचा विचार झाला, पूर्वी एक वानर लंकेमध्ये येऊन गेलं ज्याचं नाव हनुमंत होतं. ते हनुमंतराय आले, त्यांनी खूप आपला पराक्रम गाजवला
लंका दहन केली. प्रधान पुत्र, 5 सेनापती, 14,000 बनकर, 80,000 किंकर, राजा रावणाचा लाडका मुलगा अक्षय कुमार, आसाळी मावशी, जंबू माळी, वन उपाडा, एवढा सगळा कार्यक्रम एकट्या हनुमंतरायांनी केला. हनुमंतरायाचा धाक तर सगळ्यांना आहे. हनुमंतरायाला तर सगळे घाबरतात. पण हा जो अंगद आहे ना, तो हनुमंतरायापेक्षाही जरा आगाऊच आहे म्हणले. निशंक आहे, निधड आहे. आणि या अंगदाच्या धाकानं प्रत्येक जण घाबरलेला आहे. मग चतुरंग दळातले सगळे घाबरलेले आहेत. राजा रावणाचे प्रधान सेनापती घाबरलेले आहेत. राजा रावणाचे सेवक, नौकर, चाकर, दास, दाशी, राक्षस मंडळी हे सगळे घाबरून गेलेले आहेत. आईशे देखोनी या चिन्ह बुद्धिवंत दशानन, अति कोपे हर्षवदन, काय आपण अनुवादे. आता समोरचा तर माग हटत नाही. अगदी शूरवीर दिसतोय, निधड्या छतीचा दिसतोय, धाडशी दिसतोय, पराक्रमी दिसतोय, बलवान दिसतोय, आतुरवळी दिसतोय. मग आपण का माघारी घ्यायची का? आणि माघार घेतली तर त्यात काय अर्थ आहे? हे चिन्ह राजा रावणानं जाणलं आणि राजा रावणानं शक्कल लढवली, डोकं चालवलं. हुसना हसू ओठावर आणलं आणि मोठ्या रागानं राजा रावण काय बोलू लागला ऐका. म्हणतात, सभेशी बैसोनी वानरा, किती जल्पसी सैरा वैरा, तोंडी नाही ओढावारा, दस शिरा नोळकशी. ए वानरा म्हणले. अंगदाला राजा रावण म्हणतो, सभेमध्ये बसून किती बडबडशील, कुठलं कुठलं काय काय उकरून काढतोय, काय काय गप्पा हाणतोय, काय काय बडबडतोय, तोंडाला काय आळावळा आहे का नाही? हा, अरे किती वेळ झालं तू बडबडतोय एकटा, आम्ही आपलं उगा ऐकतोय. तोंड कातड्याचं म्हणून निभावलंय, खापराचं असतं तर फुटून गेलं असतं. अरे काहीतरी तोंडाला लगाम आहे का तुझ्या? बर एवढा बडबड करतोय, तुला माझ्याविषयी अजून माहितीच नाही म्हणले. तू या 10 तोंडाच्या राजा रावणाला ओळखत नाही म्हणून तुझी ही बडबड चालू आहे. अशा प्रकारे राजा रावण रागा रागानं फिनफिनीत बोलू लागला. सभेशी बैसोनी वानरा, किती जलपसी सैरा वैरा, तोंडी नाही उडावारा, दस शिरा नोळकशी, ऐक माझी अंगवन, बंदी घातले सुरगन, श्रीराम बापुडे ते कोण, समुकरण खरावया. राजा रावण भर सभेमध्ये रागा रागाने बोलू लागला. ए अंगदा, तुला अजून माझी अंगवन, माझा पुरुषार्थ, माझा पराक्रम, माझा आवेश तुला माहित नाही. माझ्याबद्दल तू अजून माहिती घेतलेली नाही वाटतं. अरे जे 33 कोटी देव म्हणतात ना, त्या 33 कोटी देवांना मी माझ्या बंदीखान्यामध्ये टाकलेलं आहे.
अरे जिथं 33 कोटी देवांचा माझ्या समोर काही पाड नाही, तिथं तुझा राम कुठला, कोण? तो राम माझ्या पुढं फार किरकोळ आहे रे म्हणले, सामान्य आहे म्हणले. माझ्या समोर येऊन माझ्या बरोबर युद्ध करण्याची काय श्रीरामाची टाप आहे काय म्हणले, त्याची काय विषाद आहे. तो माझ्या समोर फार क्षुल्लक आहे बर का. अंगदाला मोठ्या फुशारकीनं भर सभेमध्ये राजा रावण बोलू लागला. माझी वाजताची हाक सुरासुर्याती धाक, श्रीराम बापुडे मशक मज समुख केवी राहे. राजा रावण म्हणतो, मी नुसतं मोठ्यानं वरडलो ना, सगळे देव मला थरथर 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 कापतात म्हणले. नुसतं दरडावलं तर घाबरून जातात, त्यांच्या तोंडचं पाणी पळतं म्हणले. आणि कुठला आणलाय तुझा श्रीराम म्हणले, तो तर एखाद्या चिलटास प्रमाण माझ्या समोर किरकोळ आहे म्हणले, घुंगुरड आहे, बापूड आहे म्हणले, तृण प्राय आहे. माझ्या समोर उभा राहण्याची त्याची काय हिम्मत आहे का म्हणले. असा राजा रावण बोलू लागला. रणी करोनिया दुर्दार मार, बंदी घातले सुरवार, कामार केले समग्र, तोही प्रकार अवधारी. रणांगणामध्ये भरपूर अशा प्रकारचं रण केलं, रणांगण गाजवलं. 33 कोटी देवांना जिंकलं आणि आणून माझ्या बंदीवासामध्ये टाकलं. नुसतं त्यांना बंदीवासात टाकले किंवा जेलमध्ये घातले असं नाही म्हणले, तर त्या सर्व देवांना मी माझं सेवक केलेलं आहे म्हणले. सगळ्यांना काम वाटून दिलेले आहेत आणि सगळे मी कामाला लावलेले आहेत. अशा प्रकारे कोणाकोणाला मी काय काय कामाला कसं कसं लावलेलं आहे, कोण काय काय काम करतोय हे ऐकायचंय का अंगदा. अंगदाला राजा रावण म्हणतो, ऐक अंगदा. आणि स्वतःची बढती अवास्तवपणानं राजा रावण अंगदाला ऐकवण्याचा प्रयत्न करू लागला. पाचारोनी कुसुमाकर, विचित्र सेजा विचित्र हार, इंद्रिया नावे सत्वर, माल्यधर तो केला. वसंत ऋतूला पाचारण करून विचित्र प्रकारची फुलांची शेज करण्यासाठी, चित्र विचित्र हार तयार करण्यासाठी इंद्रानं फुलं आणावी म्हणून इंद्र बारी म्हणजेच इंद्राला माळ्याचं काम दिलेलं आहे आणि तो फुलं आणून विचित्र शेजा विचित्र हार करून देण्याचं काम करतो. जो 33 कोटी देवांचा राजा आहे त्याला माळ्याचं काम लावलेलं आहे. अशा प्रकारे राजा रावण सांगू लागला. सूर्य जो का सहस्त्र कर, द्वारपाळ निरंतर, मळया नीळ चवरधर, चंद्रे छत्र धरावे. इंद्र बारी चंद्र करेरी अशी जी अवस्था आहे राजा रावणाच्या दरबारामध्ये, तो राजा रावण म्हणतो
हजारो किरणांचा जो सूर्यनारायण आहे ना, त्याला माझ्या द्वारामध्ये मी द्वारपाळ केलेले आहे. मलयागिरी नावाचा जो असणारा पर्वत आहे ना, म्हणले त्याला चौऱ्या ढाळायला म्हणजे वारा घालायचं काम लावलेलं आहे म्हणले. आणि चंद्रानं माझ्या 10 डोक्यावरती 10 मुकुटावरती छत्र धरायचं आहे म्हणले. तिथं छत्र धरण्याचं काम चंद्र करतो, सूर्य द्वारपाळाचं काम करतो, आणि मलयागिरी पर्वत वारा घालण्याचं काम करतो. वायूचा अधिकार जाण विधी झाडाव्या संपूर्ण, वरून येऊन आपण सडा संमार्जन करावे. जो वायुदेव आहे ना म्हणले, वारा, त्या वायुदेवाला काय काम लावलंय तुला माहित आहे का अंगदा म्हणले? आमच्या लंकेतल्या सगळ्या गल्ल्याना गल्ल्या, गल्ल्याना गल्ल्या, रस्ते ना रस्ते, सर्व लंका झाडून काढायची काम वायुदेवाकडे आहे म्हणले. आणि वायुदेवानं झाडून लोटून काढलं, कचरा काढला की वरून देवानं यायचं आणि मग तिथं सडा टाकायचा, रांगोळी काढायची. असं सडा संमार्जनाचं काम वरुण देवाने करायचं. अशा प्रकारची कामं वाटून दिलेले आहेत आणि ती इथं करत आहेत असं राजा रावण अंगदाला सांगू लागला. सोये न लाविता इंधन, फुंकिते रांदिते न सोन, अग्नी निपजवी अन्न पक्वान्न, सुपविधान शास्त्रार्थे. जसं स्वयंपाक शास्त्र आहे त्याला पाककला म्हणतात. शास्त्रामध्ये जसं सुपविधान सांगितलेलं आहे ते अन्न तयार करण्याचं, अन्न शिजवण्याचं काम कोण करतंय? तर अग्नी नारायणाकडे दिलेलं आहे म्हणले. अग्नी नारायणानं काय करायचं तर तिथं स्वयंपाकाला पीठ मळायला कोणी नाही, सरपण नाही, तरी पण अग्नी नारायणानं पाची पक्वान्नाचं अन्न तयार करून द्यायचं. हे काम अग्नी नारायणाकडे आहे असा राजा रावण सांगतोय. अंगद ऐकतोय. भर सभेमध्ये आपली महती राजा रावण आत्मस्तुती रूपानं सांगतोय. झाली या पाक विधान स्वय अग्नीने आपण, करावे वस्त्र क्षाळन रंग राखून सावध. अग्नीकडे 2 कामं दिलेली आहेत म्हणले. एक तर अग्नी नारायणानं स्वयंपाक बनवायचा. स्वयंपाक झाला रे झाला म्हटलं की आमची जी धुनी आहेत ना म्हणले कपडे, ती धुनी धुवायचं काम अग्नीनं करायचं म्हणले. हा, ती चांगली निघाली पाहिजेत कपडे, कुठं मळ राहता कामा नये. आणि अशी पण घासून धुवायची नाही, कपडे खराब होऊ नये, कपड्याचा रंग जाऊ नये. म्हणजे नीट व्यवस्थित चोखपणानं काम करायचं. कापड धुवून काढायची काम अग्नीनं करायचं. आणि तो अग्नी करतोय. अशा प्रकारे राजा रावण सांगतो. सबळ डाग बैसले पोटी, ते काढावे उठा उठी, जाऊन द्यावी कान उठी, मळमळवटी फेडावी. कापडाला आतून जे डाग लागलेले असतील ते डाग ताबडतोब निघाले पाहिजे.
कपडा तर झिजला नाही पाहिजे, कपड्याची तर कुठल्या प्रकारची तक्रार आली नाही पाहिजे, आणि त्याच्यातला मळकटी सगळी निघली पाहिजे. आणि ही कपडे कशी धुयायचे आहेत अजून सांगतो, ऐक अंगदा. असं अंगदाचं निमित्त करून राजा रावणाच्या मुखातून नात्र यतुम आम्हाला सांगू लागले. जळा वाचोन सकळ मळ सबाय करावे निर्मळ, ऐसा क्षाळक कुशळ अधिकारी प्रबळ नेमाचा. कपडे तर धुवायचे आहेत म्हणले, पण त्याला पाणी वापरायचं नाही, कारण अग्नीचं पाण्याचं वाकड आहे, वैर आहे, आणि त्यामुळं पाण्याशिवाय कपडे धुयायचे. आतनं बाहेरनं दोन्ही बाजूने कपडे निर्मळ झाले पाहिजेत, स्वच्छ झाले पाहिजेत, चकचकीत दिसले पाहिजे. आणि असं नेमानं दररोज धुनी धुवायचं काम अग्नी नारायण करतो. कळलं का? अंगदाला राजा रावण सांगू लागला. विधी दळकांड करी चंडित राळी माझे नगरी, माझ्या सामर्थ्याची थोरी घरोघरी पाहे पा. ब्रह्मदेव दळायचं काम करतो, कांडायचं काम करतो, कुटायचं काम करतो, आणि जी चंडिका आहे ना, जिला तुम्ही माता म्हणता ना, जिला जगदंबा म्हणता ना, ती माझ्या दरबारामध्ये दाशीचं काम करते, नोकराचं काम करते. जसा एखादा चाकर असतो, दिलेल्या भाकरीचा आणि सांगितलेल्या कामाचा बिन पगारीन फुल्ल अधिकारी, तशी सेवा दररोज चंडिका तराळी करते. एवढ्या माझ्या सामर्थ्याचा गौगव आहे, एवढे सगळे मला घाबरतात. आणि बघ घरोघरी फिरून म्हणले, मी सांगतोय ती कामं दररोज लंकेमध्ये होतात का नाही, आणि ते सगळे देव मिळून करतात. मग तुला कळेल म्हणले हा राजा रावण नेमका कोण आहे. बृहस्पती माझे कीर्तीचा भाट, ब्रह्मा नित्य जपे शांती पाठ, माझ्या सामर्थ्याचा लोट अति वरिष्ठ ती लोकी. जो देवांचा गुरु आहे ना म्हणले, वाचस्पती, तो माझ्या कीर्तीचे पवाडे गातो म्हणले. ब्रह्मदेवाचं दळण कांडण कुटण झालं ना म्हणले, शांतीपाठ जपायचं काम ब्रह्मदेव करतो. एवढा माझा असणारा दरार आहे म्हणले. आणि हा दरारा नुसता लंकेमध्ये नाही, मृत्यूलोकात आहे, स्वर्ग लोकात आहे, आणि पाताळ लोकात म्हणजे त्रिभुवनामध्ये आहे. तिन्ही लोकांमध्ये माझा किती मान आहे, या राजा रावणाला किती घाबरतात, हे तुझ्या लक्षात येईल अंगदा. राजा रावण बोलतो, राम बापुडे मानवी नर, आमुचे खाजुके ग्रास मात्र, वानर जे का पाले खाईर, धाकेची समग्र निमतील. राजा रावण म्हणतो, त्या रामाची मला भीती घालतो अंगदा तू. अरे तो राम एक सामान्य साधा सुधा माणूस आहे, माणूस.
आणि मांस तर आम्ही दररोज खातो, ते आमचं खाद्य आहे. एका घासात रामाला खाऊन टाकीन म्हणतो. जसं आपण एखादं खाजं खातो ना, तसं एकच घास रामाचा करून टाकीन म्हणतो. आणि ती तुमची वानर मंडळी आहेत ना, म्हणले वानर मंडळी, रामाला एका घासात गिळलेलं बघितलं की पाले खाणारी वानर नुसत्या भीतीनं जागच्या जागी सगळी संपून जातील, सगळी मरून पडतील. कुणी सुद्धा वानरातलं शिल्लक राहणार नाही. अशा प्रकारे आपली आपल्या तोंडानं आत्मस्तुती करून राजा रावण अंगदाला ऐकू लागला. मुख्य भक्ष राम लक्ष्मण, वानर तिखटे कोशिंबिरी जाण, एकेची घाशे कुंभकर्ण, बक्षिला आपण निमिषार्धे. राम लक्ष्मण एका एका घासात खाऊन टाकीन म्हणतो. ती वानर आहेत ना, वानर जशी कोशिंबिरी खातात ना म्हणले, तशी कोशिंबिरी वारी संपून टाकीन. आणि उरली सुरलेली जी वानर आहेत, ती वानर एकाच घासात कुंभकर्ण खाऊन टाकेल, क्षण सुद्धा लागू देणार नाही. कारण तो 6 महिने झोपतो आणि 6 महिने उठतो. 6 महिने झोपल्यामुळं त्याला खूप भूक लागलेली असते आणि उठल्यावर खातो, खाल्ल्यावर झोपतो, झोपल्यावर 6 महिन्यानं भूक लागते, पुन्हा उठतो, उठल्यावर पुन्हा खातो आणि एकदम 6 महिन्याचंच खातो. मग अशा जर कुंभकर्णाला तुमच्या वानरात सोडलं का नाही म्हणले, मग कळेल म्हणले आमचा कुंभकर्ण किती प्रतापशाली. आणि भुकेच्या पोटी सगळी वानर एका क्षणार्धात गिळून टाकील, पण मी राम लक्ष्मणाला एका घासात गिळून टाकीन, संपवून टाकीन. राजा रावण बोलू लागला. शंभू समवेत गौरी, म्यांदोळीला कैलास गिरी, त्यामज रावणाची थोरी, चराचरी अतुलित. माझ्या सामर्थ्याची तुलना या त्रिभुवनामध्ये चराचरामध्ये हे अंगदा कुणी सुद्धा करू शकत नाही. माझ्यासारखा दुसरा या जगात नाहीच कोण, एकला एक पट्ट्या आहे. राजा रावण म्हणतात मला, म्हणले अरे तुला माहित नाही अंगदा, तुम्ही जो भोळा शंकर म्हणता, तो भोळा शंकर, त्याची लाडकी अर्धांगिनी बायको पार्वती माता, हे दोघं कैलास पर्वतात असताना मी कैलास पर्वत हलवलेला माणूस आहे. कैलास पर्वत हलवलेला असा आतुरबळी राजा रावण आहे. असा राजा रावण आपली महती अंगदाला सांगू लागलेले. तो मी ऐकता दशानन, मानवी श्रीरामाचे स्तवन, अंगदा वलगसी गर्जन, आणे आण सैराची. असा मी 10 तोंडाचा राजा रावण आहे म्हणले. आणि त्या क्षुल्लक माणसाचं, श्रीरामाचं माझ्या पुढं स्तवन करतो, माझ्या पुढं मोठेपणा सांगतो. हे वानरा, हे अंगदा, अरे किती बडबड करायला लागलाय म्हणले. तुझ्या तोंडाला काय आळा वळा, काय पट्टा सोडलाय, काय ब्रेक लावतोय का नाही म्हणले तुझ्या तोंडाला? हा, किती बडबडशील. उग मनात येईल ते बोलायला लागलाय, तोंडाला येईल ते बडबडायला लागलाय. असं अंगदाला राजा रावण बोलू लागला.
श्रीरामे कोठे केले रण, कोणे दमिला वीर दारुण, मारिले त्रिशिरा खर दुषेन, हेची उचकन मज देशी. आतापर्यंत अंगदाला रावण म्हणतो, तुझ्या रामानं असं कुठं मोठी लढाई केली, कुठं रणांगण गाजवलं, कोणत्या वीराला पराजित केलं सांग बर म्हणले. तू सांगून 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 काय सांगणार आहे मला माहिती आहे म्हणले. त्रिशिराला मारलं, खराला संपवलं, दूषणाचं निर्दळन केलं, हेच पुन्हा 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 उचक्या देऊन मला सांगणार आहे म्हणले. पुन्हा 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 मला स्मरण करून सांगणार आहे. याच्या पलीकडे काय तू अंगदा सांगू शकतो का? नाही ना? असं राजा रावण अंगदाला बोलू लागलेला आहे. ऐशे बोलता दशानन, अंगद वक्ता ती सज्ञान, श्रीरामाचे गुण गरजोण, वदे संपूर्ण पुरुषार्थ. राजा रावणानं आपली बडाई आपल्या तोंडानं सांगितली. अंगदानं थोडा वेळ ऐकून घेतलं. पण अंगद फार हुशार आहे, फार चलाक आहे, फार बुद्धिवान आहे आणि सच्चा देवभक्त आहे. त्यानं श्रीरामाच्या नामाची गर्जना केली. जय जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम. आणि रामरायाने आतापर्यंत काय पुरुषार्थ केला, किती पुरुषार्थ केला. रामराया किती पराक्रमी आहेत, निष्णात आहेत, निधडे आहेत, लढवय्ये आहेत, शूरवीर आहेत, धाडशी आहेत. याच संपूर्ण कथानक अंगद महाराज आपल्या मुखातून राजा रावणाला सांगणार आहेत. रामरायाचा पुरुषार्थ, रामरायाची गुणाची गर्जना करून भगवंताची महती, भगवंताचा मोठेपणा राजा रावणाच्या लक्षात आणून देणार आहेत. याचं चिंतन आपण पुढील भागात चिंतना करता, सेवेकरता घेऊया. आजच्या भागात आज आपण इथंच थांबूया. जय श्रीराम, जय जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी, जय जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन, जय श्री राम, जय जय श्री राम, श्री राम जय राम, जय जय राम, जय श्री राम, जय जय श्री राम, श्री राम जय राम, जय जय राम. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका, एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावे. हरी रेव जगत जगदेव हरी, हरी तो जगतो नाही भिन्न वपो, यति यशमती परमार्थ गती सनरो भव सागर मुदरती. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक, व्यासांबरीश शुक शौनक भीष्मदाल भ्यान रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन, पुण्यानी मा परम भागवतान स्मरामी. श्री अनंता मधुसूदना, पद्मनाभा नारायणा, जगव्यापका जनार्दना, आनंद घना अविनाशा. सुकुळ देवादी देवा, कृपाळुवाजी केशवा, महानंदा महानुभवा, सदाशिवा सहज रूपा.
चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा शस्त्रपादा शस्त्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारका धरत्या क्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा अगाये सगुणा निर्गुणा जगजनित्या जगजीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्णा तुकाला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हेच करीत विनवणी भवबंधनी सोडवावे हेच करीत विनवणी भवबंधनी सोडवावे हेच करीत विनवणी भवबंधनी सोडवावे केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहा अच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा श्रीविठ्ठला पांडुरंगा भगवंता केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहा अच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा श्रीविठ्ठला पांडुरंगा भगवंता जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ भानुदास एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली 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 आमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली 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 आमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल।